नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागतंय की काय अशी शंका येऊ लागली आहे. कारण एकीकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना भेटून आलेलं आहे आणि त्याच वेळेला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की धनंजय मुंडेंचा जो राजीनामा मागितला जातोय त्यात काही अर्थ नाहीये, त्यांचा राजीनामा घ्यायला नको. त्यामुळं ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेमुळे एक वेगळं वळण या सगळ्या प्रकरणाला लागलेलं आहे. पण त्याच वेळेला 3 पोलीस अधिकारी जे आहेत या एसआयटीतले, या तिघांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं तपासावर सुद्धा किंवा तपास प्रभावित होतोय की काय, काही अधिकारी वेगळ्या पद्धतीनं त्यामध्ये भूमिका घेत आहेत का असाही संशय निर्माण होतोय. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत या सगळ्या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेब आहेत. आव्हाड साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. भुजबळ साहेब म्हणतात की काही गरज नाही ना राजीनामा घ्यायची, राजीनामा कशाला घ्यायला पाहिजे, तपास चालू आहे ना. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना काय काउंटर करायचं नाही मला. पण 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणजे हवालदार वगैरे जे काही असतील त्यांचे रँक मला माहित नाहीत. मी स्वतःच निदर्शनास आणून दिलेले की हे 3 अधिकारी ज्यांचे वाल्मिक कराडाबरोबर मित्रत्वाचे संबंध आहेत, मित्रत्वाचे. मी ट्विट केलं, फोटो टाकले काही. काल संध्याकाळी त्या 3ही पोलिसांची बदली झाली. जर मित्रत्वाच्या संबंधातनं चौकशी प्रभावित होत नाही असं जर म्हणायचं असेल तर मग या 3 पोलिसांना का ट्रान्सफर केलं? त्यांना राहू द्यायचं होतं ना. जशी तुम्ही ॲडमेंट भूमिका घेताय, नाही 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 धनंजय मुंडे राहायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये या 3 पोलिसांना कशाला हटवलं? भुजबळ साहेबांनी हेचही उत्तर द्यावं की ह्या 3 पोलिसांना का हटवलं. असं आहे की आता ते भलेही सरकारमध्ये नाही आहेत, पण त्या युतीतले ते एक महत्वाचे नेते आहेत ना. त्या महत्वाच्या नेते म्हणून त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीतनंच त्यांनी यांच्या मागे ते उभे राहिले. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ह्याच्यात भुजबळांच्या स्वतंत्र विचारसरणीचा भाग बाजूला आहे आणि त्यांच्यावरती जो राजकीय दबाव आहे तो त्यांच्या विचारसरणीच्या वरती येऊन प्रभावी त्याच्यावरती गेला. तो तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला म्हणजे तुम्ही त्या 3 पोलिसांचा उल्लेख केला म्हणून तुम्हाला असं म्हणायचंय की जर ते 3 पोलीस चौकशी प्रभावित करत असतील तर मंत्री सुद्धा प्रभावित करू शकतात? साधी गोष्ट आहे ना. तुम्हाला ती एक हवालदार तुम्हाला वाटतं की चौकशी प्रभावित करू शकतो आणि एवढा मोठा मंत्री प्रभावित करू शकत नाही. असं त्या तिघांचा काय दोष होता तर ते मित्रत्वाचा संबंध आहेत, मीच केलंय ते. आणि 3 जण घरी बसले म्हणजे त्यांना बाहेर काढलं, योग्य आहे. तपास निपक्षपाती होणार म्हणजे नॉन बायस निपक्षपाती होण्यासाठी म्हणून ज्या ज्या काही गरजेचं आहे ते सगळं सरकारने केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा असते, कुटुंबाचीही अपेक्षा असते. आणि सरकारने तसं केलं तर सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. पण सरकारने ह्याचंही उत्तर दिलं पाहिजे. जर हवालदार प्रभावित करू शकत असेल तर स्वतः मंत्री जे बसलेत ते स्वतः सांगतात हा माझा सर्वात जवळचा आणि खास माणूस आहे. त्याची चौकशी कशी करणार कोण? भुजबळ साहेबांवर कुठला दबाव आहे? ते कुठल्या राजकीय कंपल्शन मधून पाठिंबा देतात असं तुम्ही काही राजकीय गोष्टी असतात त्या अशा मी ज्या इतर गोष्टी फाडफाड बोलतो त्या सगळ्यात ठीक आहे. जरा भुजबळ साहेबांनी घेतली असेल बाजू, त्याच्यामध्ये काहीतरी राजकीय दबाव असतो. मला त्या म्हणजे भुजबळांच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही. पण भुजबळ जसे पुढे येऊन बोलतात राष्ट्रवादी काँग्रेसमधून तशा पद्धतीनं इतर नेते बोलत नाहीत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, अजित पवार. की अडचणीत आल्यावर सगळ्यांनाच भुजबळ सापडतात. म्हणजे त्या पक्षाचं आता हे झालंय की त्यांचा गेले वर्षभर वापर करून घेतला, मंत्रिमंडळ आलं, त्यांना बाहेर काढलं. आता सुद्धा ठीक आहे, आता त्यांचं ते गणित त्यांना माहित, मला काय त्याच्यात जास्त पडायचं नाही. पण ज्या पद्धतीनं मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण की इतर कुठलेही नेते राष्ट्रवादीचे बोलताना दिसत नाही. सर्वात मोठं म्हणजे दादा कुठे आहेत? आज त्यांचा प्रकट दिन साजरा झाला, आज ते मंत्रालयात अवतरले, प्रकटले. आता बघूया उद्यापासून ते काय. पण काल सुरेश धस जे आहेत भाजपचे आमदार ते पुण्यामधल्या मोर्चात बोलताना असं म्हणाले की दादा क्या हुआ तेरा वादा, आणि दादा तुम्ही असे नव्हतात. तर कुठल्या कंपल्शन मधून अजितदादा शांत आहेत, काहीच भूमिका घेत नाही? हे आणतेला जर इज अ पॉलिटिकल कंपल्शन, अजितदादांसारखा माणूस शांत बसणार नाही. अजितदादा पण
आता काय फार काय कोणाचा विचार करून बोलत नाहीत. त्यांना जे योग्य वाटतं ते धाडकन गोळी मारून टाकतात. अजितदादा ज्या अर्थी आज 7 तारीखाली खुनाला 1 महिना होईल, अजितदादा काहीच बोललेले नाहीत. हे जरा त्यांच्या स्वभाव प्रणाली विरुद्ध आहे. त्यांचा स्वभाव असा नाही आहे. आणि त्यातल्या त्यात हे असं जेव्हा होतं तेव्हा ते फार कडक भूमिका घेणार आहेत. हे ते का करतायत त्याची मला काही कल्पना नाही. मुख्यमंत्री सुद्धा याच्याबद्दल बोलताना म्हणतात की राजकारण करतायत विरोधक एका प्रकारे. हा, मग तुम्ही कशाला त्या 3 हवालदारांना काढलं? आम्हीच मागणी केली होती ना. सांगायचं होतं यांचं राजकारण आहे, आम्ही नाही काढत त्या ठिकाणा. सर्वात महत्वाचं म्हणजे महाजन, इन्स्पेक्टर महाजन यांची झालेली बदली. मी विधानसभेच्या पहिल्या वेळेस सांगितलं होतं माझ्या पहिल्या भाषणात की महाजन हा माणूस परळीमधलं जी हत्याकांड आहे ते बापगंधळे आणि मग त्याच्यातनं हे रचलेलं हत्याकांड होतं. म्हणजे फायरिंग केलेला माणूस ज्यांनी मर्डर केला तो सुद्धा वाल्मिक कराडचाच माणूस आहे. तिथे तेव्हा इन्स्पेक्टर होते महाजन. त्यांनी केस नोंदवली. केस नोंदवताना त्यांनी वाल्मिक कराडचं नाव, जो वाल्मिक कराड त्यांचा दररोजच्या चहातला मित्र आहे, त्यांनी वाल्मिक कराड हे नाव लिहिलं नाही, वाल्मिक अण्णा चलत. त्याच्यानंतर ते जवळजवळ 500 वेळा चहा प्यायले असतील. त्याला चौकशीसाठी बोलवलं नाही, त्याला काय अटक. आरोपी आहे ना, पोलिसांनी आरोपी बरोबर काय शेअर करावं ह्याला सुद्धा मर्यादा आहेत. नंतर तेच महाशय आले केजमध्ये आणि त्या महाशयांच्या समोरच हे सगळं घडलं. म्हणजे सोनवणेला मारहाण झाली, सोनवणे पोलीस स्टेशनला गेला, ह्यांनी काही तक्रार घेतली नाही. ह्यांनी तक्रार घेतली असती आणि कारवाई केली असती तर संतोष देशमुखची हत्याच झाली नसती. हे मी तेव्हा बोललेलो की तुम्ही काय अपेक्षा करता, कुठले अधिकार. ह्याच्यात एक हेमंत कदम नावाचा एक अधिकारी पूर्वीचा इथे होता. त्या हेमंत कदमनी एवढे अत्याचार केलेत की विचारू नका. कोणाचा माणूस? हे वाल्मिक अण्णांनी पोचलेली माणसं जर पोलीस स्टेशनवर कब्जा करून बसलेत तर कोण तुम्हाला न्याय देणार? कसली न्यायाची अपेक्षा करता? तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारतोय मी कारण की राजकारण आता होऊ लागलेलं आहे. म्हणजे तुम्ही किती नाही म्हटलात तरी आता काय मराठा आंदोलक असलेले मनोज जरांगे जी भाषा बोलतायत ती अत्यंत असंवैधानिक भाषेमध्ये ते टीका करतायत. ते घरात घुसू वगैरे कायदा हातात घेण्याची भाषा करतायत आणि त्यामुळे त्याला जातीय वळण लागतं. त्यामुळे मग मुंडे समर्थक पण आता आंदोलन करतायत. हे प्रकरण तिसरीकडेच म्हणजे काय म्हणतात त्याला, हेच मला वाईट वाटतंय. आपण कशासाठी या लढाईत उतरलो पहिल्यांदा की इतकी क्रूर पॉलिटिकल हत्या ही महाराष्ट्राने कधी अनुभवलीच नव्हती. असं आहे की मुंबईच्या गल्ली गल्लीत 10-10, 15-15, 20-20 गोळ्या मारलेले प्रसंग आम्हाला माहिती आहेत. पण ती झाली गुंडगिरी, दॅट इज क्रिमिनलायझेशन. अशी म्हणजे राजकीय डूख धरून तुम्ही जेव्हा हत्या करता त्याच्यात एक संवेदना असतात की म्हणजे काय लेवलला चाललो आपण. तर त्या संतोष देशमुख ही फॅमिली मराठा आहे म्हणून आंदोलन सुरू झालं का? नाही. एक अतिशय हिंस्त्र घृणा येईल अशा पद्धतीने मर्डर झालेला आहे आणि त्या मर्डरचा जाब विचारला पाहिजे सरकारला. म्हणून आम्ही सगळेच उतरलो मैदानात. जाती अभिनिवेश, पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही मैदानात उतरलो की नाही, संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजे. आणि माझं तर मी हे स्पष्ट सांगतो की ती जी लहान पोरं आहेत त्यांच्या बघितल्यानंतर वाईट वाटतं की सर आता ह्यांचं काय व्हायचं. आणि फॅक्ट ना, बापाचं छत्र हरवलं, घरची काय 12 महिने बागायती शेती नाही ना, की एकीकडे ऊस चालू आहे, दुसरीकडे हरभरा चालू आहे, इथे काय नाही आहे, पत्र्याचं घर आहे. लातूरला पोरगी शिकते, मेडिकलचा अभ्यास करते. कोण पोषणार, कोण पैसे देणार? आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा चौकशी चालू आहे, पुढे जायचंय, त्यावेळेला राजकीय दबाव म्हणजे कसं आहे की जातीय अभिनिवेश जरांगीने आणलाच आहे ना. आता चौकशी चालू आहे.
तर त्या गोष्टीकडे विचार करून आम्ही दिवसेंदिवस त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत गेलो. आमचं इमोशनल अटॅचमेंट आलं. नाही तर मला नाही वाटत मी एवढ्या कुठल्या प्रसंगात इतका आतमध्ये गेलोय. आता त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही कशाला जात काढायला पाहिजे त्या संदर्भात? एवढा महाराष्ट्रातनं अबाव पार्टी लाईन्स, अबाव कास्ट, कम्युनिटी लोक एकत्र येतात आणि तुम्हाला पाठिंबा देतात. तुम्हाला गरज काय होती जातीचं राजकारण करायची? काय गरज होती? जरांगेंनी थांबायला पाहिजे, या आंदोलनापासून दूरच नाही राहिलं. नाही, त्याने आंदोलनापासून कोणी दूर जावं असं मी सांगू शकत नाही कोणाला. त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आंदोलनाची दिशा काय ही तर तपासून घ्यावी. असं आहे की मी ज्या जातीतनं येतो तीच वंजारी, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे ह्या त्याच जातीतले. आता ते म्हणजे जितेंद्र आव्हाड म्हणजे जात नाही ना, जात. आता तुम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला आम्ही टार्गेट करतोय, तुम्हीही टार्गेट करतात. जातीवर कशाला जाता? दुसऱ्या बाजूनं जे आंदोलन होत आहेत त्यांच्या समर्थनासाठी धनंजय मुंडेचे, ते पण जातीच्या मागे लपण्याचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की मेला तो माणूस होता, मारणाराही माणूस आहे. पण मारणाऱ्या माणसाच्या अंगात असलेली हिंसा, त्याच्यातली क्रूरता, त्याचा अमानवी स्वभाव, हे सगळे पुढे आलंय ना. एखाद्या जातीने अशा अमानवी कृत्य करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहील की एखादी जात नाही उभी राहणार. पण तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करू नका की ते त्या बाजूला जातील. भूमिका चुकू नका. मला नाही वाटत की वंजारी समाजातल्या 90% माणसांना वाल्मिक कराडबद्दल इतकं प्रेम असेल. इतकं 90% पण नाही, 99% माणसांना. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही ही भाषा वापरता, म्हणजे मला माहितीये की मी जे बोलते ते कदाचित पटणार नाही, पण मी माझी सवय, मी भूमिका घेतो. आणि तुम्ही एका लढ्यामध्ये जेव्हा बाजू घेता तेव्हा समोरचे एक होत आहेत हे तुम्हाला कळत कसं नाही? किंवा तुम्ही मुद्दाम करता. असं आहे की एवढंच जर आहे तर आपण सगळे का नाही त्या सूर्यवंशीसाठी एकत्र होत आहोत, सोमनाथसाठी. सोमनाथ सूर्यवंशी सुद्धा माणूसच होता. तिथं अजून म्हणजे ही जशी भयंकर आहे तशी ती सुद्धा भयंकर आहे. तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये. खरं सुमोटो हायकोर्ट किंवा सेशन्स कोर्टने घ्यायला पाहिजे होतं की त्याच्या मरणाची जागा दाखवा आम्हाला, कुठे मेलाय. तुम्हाला जेव्हा कोर्ट म्हणतं की MC मॅजिस्ट्रेरियल कस्टडी, ह्याची जबाबदारी तुमच्या जगणा मरण्याची ही मॅजिस्ट्रेटवर आहे ना. मॅजिस्ट्रेट कुठे आहे? आणि मी जसं पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचलाय, मल्टिपल इंजरीज आणि शॉक अशा 2 गोष्टी लिहिल्या आहेत. शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज. आता एवढं क्लिअर असताना मल्टिपल इंजरीज तर काय त्यांनी स्वतःच मागे चाकू विकू फिरवून घेतला? कसं झालंय? कोणी बोलायला तयार नाही. एका बाजूला हे दुःख की ही चौकशीच पुढे जात नाहीये. वाल्मिक कराड पोलिसांच्या दारात येऊन गाडी लावतो आणि चालत आतमध्ये जातो. एवढी हिंमत तर माझ्या अंदाने, मी एवढे वर्ष मी सगळं बघितलं मुंबईचा गँगवॉर, कुठल्याही एवढ्या मोठ्यांची हिंमत झाली नाही कधी पोलिसांशी असे वागण्याची. ते झालं. ही महाराष्ट्राची अधोगती आहे, ही अधोगती आहे. पोलिसांना समाजातला जो गुंडगिरीचा घटक आहे त्याची चड्डी ओली झालीच पाहिजे पोलिसांना. बघितलं जर ती सरकार पक्षात थांबवली गेली तर महाराष्ट्रात गुंडगिरी वाढायला लागेल. आणि धोका तिथे आहे. धोका वाल्मिक कराड नाही आहे, धोका आहे त्याला मिळणारा राजश्रय आणि त्याच्यातनं निर्माण होणारे पळायचे रस्ते. शेवटचा प्रश्न आहे, मग तुमच्याही जेव्हा धोका आहे, पवार साहेबांनी एक पत्र लिहिले की जे राजकीय नेते आंदोलन करतायत त्यांच्या पण जीवितास धोका आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ज्यावेळेला शरद पवार साहेब पत्र लिहितात, ती गंभीर गोष्ट असते ना. त्यांनी लिहिलंय, मला माहित नाही काय त्यांच्या मनात किंवा त्यांना काय इन्फॉर्मेशन आहे, मला काय माहित नाही. पण माझं असं मत असतं, लढायचं आहे ना तर कफन बांध के निघलं. हे असं म्हणजे मला मारणाऱ्या त्या भीतीने घरी बसायचं हे माझ्या रक्तात नाही. काय मरायचं एकदाच आहे ना, ते चांगल्या कॉजसाठी तरी मरूया ना. तुम्ही पवारांना भेटला, त्यांनी काळजी घ्यायला सांगितले, काय म्हणाले पवार? ते ठीक आहे, ते माझ्या बाबतीत नेहमीच सांगत असतात, हे तू जरा काळजी घे रे.
ठीक आहे, आपल्याला लढायचं आहे. असं की असा एवढा उघड्या डोळ्याने अन्याय सहन करणं हे माझ्या स्वभावातच बसत नाही. मी नाही 9 तारखेला 1 महिना होतोय. काय जर तोपर्यंत कारवाई नाही झाली तर मग काय तुमचा स्टँड काय असणार? नाही नाही, काय असं आहे की शेवटी आपण एवढ्या हलक्यात घेतोय हे सगळं, आणि ज्या पद्धतीने राजकारण टर्न घेत आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळं वळवलं जात आहे, मी 100% सांगतो की एखाद्या खुन्याचं दैवतीकरण करणं, त्याला दैवत मानणं, त्याचं उदात्तीकरण करणं हा तर समाजाच्या भागच नसतो. कुठल्या तरी एका गावातला वाल्मिक कराड, हा मी समजू शकतो की धनंजय मुंडे आहे, पंकजाताई आहेत, तर ठीक आहे. वाल्मिक कराड कोण? वाल्मिक कराड मी नाही ओळखत त्याला अजून. आज 35-40 वर्ष राजकारणात आहे. वाल्मिक कोण आहे मला माहित नाही. तुम्हाला कसं माहित नाही? धनंजय मुंडे तुमच्या पक्षात असताना ते इतक्या लोकांसोबत फोटो आहेत ना त्यांचे. सेफ गेम खेळतो तो माणूस. पहिल्यापासून मला आवडायचाच नाही, आणि पार्टीच्या म्हणजे तो नेत्यापेक्षा जो वरती समजतो स्वतःला, तो धोकादायक असतो. अजित पवारांसाठी धनंजय मुंडे धोकादायक आहेत? नाही नाही, मग मी असं मी म्हटलं नाही हो, ते वाल्मिक कराड नाही कुठे ते तसं नाही. पण वाल्मिक कराडाचं वागणं, वाल्मिक कराडाचं गुन्हेगारी वर्तुळ, त्याचे एकंदर हप्ते, त्याचं एकंदर ती गँग मेंटेन करणं, ते जसं गँग ऑफ वासेपूर होतं ना, तसं एक गँग ऑफ बीडचा हा बाप आहे सगळ्यांचा. भूमिका काय असणार 9 तारखेनंतर? जे आपली भूमिका जी आज आहे ती उद्या ती परवा असेल ती शेवटपर्यंत असेल. शेवटपर्यंत पाठपुरावा. हाँ हाँ, अपन बीच में छोड़ेगा नहीं, लड़ने का तो अंतिम अंत तक. धन्यवाद आवारसाहेब. ज्या पद्धतीनं सध्याचं सगळं वातावरण आहे आणि ज्याला जातीय वळण दिलं जाते, ते जातीय वळण दिलं जाऊ नये आणि लढा जो आहे तो भरकटवू नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि लढा चालू राहणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणि आपलंही या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष असणार आहे. कॅमेरामन नितीनसह अभिजित, मुंबई तक.